नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहतात बहुजन आवाज न्यूज। लोकसहभागातून अंजनखेडेतील जिल्हा परिषद शाळेचे पाळटले रूप। सविस्तर माहिती अशी की अंजनखेडेतील जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्षापासून अनेक शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले। या शाळेतून मिळालेले संस्कार व शिस्तीच्या पायाभरणीमुळे अनेक विद्यार्थी आज समाजात वेगवेगळ्या पदावर विराजमान झाले आहेत, तर काही प्रतिष्ठित स्वयंरोजगार शेती उद्योग व्यवसायात भरभक्कमपणे उभे आहेत। याच शाळेत त्यांच्या गावातील घरातील चिमुकले शिक्षण घेत आहेत, तेव्हा या शाळेसाठी आपणही काहीतरी योगदान द्यावे अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विद्यालयाचे प्राध्यापक जयकुमार खराटे यांच्याकडे व्यक्त करताच त्यांनी एक बैठक घेऊन ग्रामपंचायतचे योगदान तसेच माजी विद्यार्थी पालक यांच्या सहभागाने प्राध्यापक जयकुमार खराटे यांच्या पुढाकाराने शैक्षणिक उठाव समिती स्थापन करून समिती अध्यक्ष विवेक भोपळे, दत्ता संगनवाड, विलास भगत, श्रीकांत भोपळे, आशीर्वाद आडावे, रत्नाहार उर्फ बाबू भगत या सर्वांनी एकत्र येऊन आर्थिक निधी जमवून या सर्व युवकांनी शाळेच्या विकासासाठी योगदान दिले। एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात परिश्रमही केले। ग्रामपंचायत व युवकांच्या पुढाकारातून उभारलेला संपूर्ण निधी शाळेसाठी वापरून एक आदर्श निर्माण केला। यामध्ये शाळेची रंगरंगोटी, बोलक्या भिंती, वर्गात विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक शिकवणी फलक, ओव्हरहेड प्रोजेक्ट, वॉटर फिल्टर मशीन, मुलांमुलींसाठी स्वतंत्र शौचालय, परसबाग, खेळाचे साहित्य, विविध बाल साहित्य, इतर पुस्तकेही उपलब्ध करून दिली। यामुळे शाळेला शहरी शाळेप्रमाणेच भौतिक सुविधा व शैक्षणिक सुविधा प्राप्त झाल्या। तसेच सेमी इंग्रजी वर्गही या शाळेत नव्याने सुरू करण्यात आले। विद्यार्थ्यांना देखील शाळेचा या नव्या रूपाने शाळेत अधिकच मन रममाण झाले, तसेच अभ्यासाची गोडी निर्माण झाली। अशा प्रकारे शाळेचा संपूर्ण शैक्षणिक व भौतिक सुविधेने शाळेच्या कायापालटच केला आहे। यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे साहेब यांनी या शाळेस भेट देऊन माजी विद्यार्थी, युवकांचे व पालकांचे या उपक्रमाचे व सर्वांचे कौतुक केले। खरंच हा उपक्रम कौतुकास पात्र ठरल्याने सर्वांनाच याचा हेवा वाटत आहे। माजी विद्यार्थी, अंजनखेड युवकांनी शाळेसाठी भरीव कार्य करून आदर्श निर्माण केला आहे। यामुळे शाळेचे मुख्याध्यापक अभिजित हुनवडतकर यांनी या उपक्रमामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलून नवचैतन्य निर्माण झाल्याने सर्वांचे आभार मानून समाधान व्यक्त केले। नमस्कार, माझं नाव अभिजित हुनवडतकर। सध्या मी या शाळेचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनखेड येथील प्रभारी मुख्याध्यापक आहे। येत्या मार्च महिन्यापासूनच माझ्याकडे या शाळेचा चार्ज आलेला आहे। जेव्हा मी शाळेचा चार्ज घेतला तेव्हा मला असं काहीतरी वाटलं की बाबा शाळेसाठी काहीतरी नवीन करावं। तेव्हा मग मी गावकऱ्यांच्या मदतीने एखादी पालक सभा घेऊन त्या सभेमध्ये प्रस्ताव मांडला की बाबा शाळेसाठी काहीतरी करूया आपण। मग त्यामध्ये शाळेचे रंगरंगोटी असेल, शाळेसाठी परसबाग असेल, शाळेसाठी फिल्टर पाणी असेल, ह्या सर्व गोष्टीचा विचार त्यांच्यापुढे मांडल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी मला एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पहिल्याच ग्रामसभेमध्ये 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये मला जवळपास 36,000 रुपयाची त्यांनी मदत केली। त्यानंतर मग शाळेचा एक उठाव, शैक्षणिक उठाव जे गावामध्ये केला आपण, त्या शैक्षणिक उठावातूनच शाळेला एक नवीन रूप यायला सुरू झालं। मग त्यामध्ये प्रत्येक भिंत ही बोलकी केली आम्ही, प्रत्येक भिंत बोलकी केली। 2 वर्ग डिजिटल केले, एका वर्गामध्ये प्रोजेक्टर आहे आणि एका वर्गामध्ये फ्लिपबोर्ड आहे। त्याचबरोबर सध्याच्या जीवनामध्ये इंग्रजीचं महत्त्व लक्षात घेऊन यावर्षीपासून आम्ही या जून महिन्यापासून इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्लिश सुरू केलं आहे सर। त्याचबरोबर मुलांना पौष्टिक काहीतरी खायला भेटायला पाहिजे म्हणून शाळेसाठी शाळेची स्वतःची परसबाग तयार केली। त्यामध्ये वांगे, टोमॅटो, मिरची, मेथी हे सगळे पदार्थ आम्ही आमच्या इथल्या इथं पिकवतो आणि मुलांना पाण्याची बी सोय चांगली व्हायला पाहिजे म्हणून शाळेमध्ये फिल्टरचं पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे। हे सर्व कोणा एकट्या माणसाने घडवून आलं नसून सगळ्या गावकऱ्यांच्या माहितीने गोष्टी झालेल्या आहेत आणि हा गाव जेवढ्या गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। म्हणजे फक्त 1 ते 1.5 महिन्यामध्ये 2.25 लाखाच्या जवळपास त्यांनी रक्कम आम्हाला जमा करून दिलेली आहे आणि सर्वच्या सर्व शाळेला लावलेले आहे। आणि बरेचशा गोष्टी आहेत असे की कोणी कष्टरूपी मेहनत केलेली आहे, मदत केलेली आहे, कोणी पैशारूपी मदत केलेली आहे। बरं, प्रत्येकाने स्वतःच्या मदतीनं काम केलेलं आहे सर्वांनी। म्हणजे शाळेकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता एका आवाजावर त्यांनी हे सगळ्या गोष्टी घडून आणल्या आहेत आणि याचाच परिणाम असं म्हणून आमच्या शाळेतील विद्यार्थी आज एका रिकाम्या वेळेमध्ये मोकळा बसतच नाही, कुठं ना कुठं बसून लिहित राहतो, वाचत असतो। प्रत्येक भिंतीकडे पाहत त्या भिंतीचं तो नेमकं काय घ्यायचं या भिंतीत आपण तो लिहित असतो, वाचत असतो।
म्हणजे अशा प्रकारे मुलांमध्ये प्रगतीसुद्धा घडून येत आहे. मुलं बसल्या जागी अभ्यास करत आहेत. म्हणजे त्यांची नजर अख्ख्या आपल्या पूर्ण परिसरामध्ये कुठेतरी नजर फिरली तरी त्यांना काही ना काही अभ्यासच दिसून येत आहे. अशा प्रकारे शाळेचं एक रुपडं बदललं, तेही म्हणजे एकटा कोणाने न होता जर गाव आणि गावातले लोक जर सगळे चांगले असतील तर शाळासुद्धा मंदिराप्रमाणे छान होऊ शकते असं आम्हाला वाटलं. आणि मीच काय माझे तिन्ही सहकारी 2 मॅडम आणि सर या सगळ्यांनी म्हणून आम्ही या शाळेचं एवढं रूप बदलले आहे, तेही गावकऱ्यांच्या मदतीनं. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जान्हवी दीपक कुसंगवाड. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. माझा वर्ग मी 4थीत शिकत आहे. माझ्या तालुका माहूर जिल्हा नांदेड. माझ्या शाळेत खूप छान आहे. माझी शाळा स्वच्छ आणि छान दिसत आहे. माझ्या शाळेत पहिले लाईट आणि फॅन नव्हते. माझ्या शाळेत आता लाईट फॅन लावले आणि बोर्ड पण लावला. माझ्या वर्गात व्हाईट बोर्ड आहे आणि माझ्या वर्गापाशी नकाशे लावले. आपला भारत नकाशा आणि महाराष्ट्राचा नकाशा लिहिला होता, त्याच्यामुळे मला नकाशा आला होता. माझ्या शाळेत परसबाग आहे आणि माझ्या शाळेत पाणी फिल्टर पण आहे. आम्ही रोज सावलीमध्ये खेळतो आणि आनंदात राहतो. मी दत्ता लक्ष्मण संगणवाड, ग्रामपंचायत सदस्य अंजनखेड. आम्ही 15 ऑगस्टला आमची सभा होती, ग्रामसभा. त्या सभेमध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, हेडमास्टर त्यांनी आम्हाला येऊन म्हणाले की बुवा शाळेसाठी काहीतरी सहकार्य करा. त्यामुळे मग आमच्या लक्षात आले की बुवा बोलून पाहू, आम्ही लोकाला सांगू शाळेसाठी सहकार्य करा म्हणून. त्यामुळे आम्ही नंतर एक सभा घेतली शाळेमध्ये आणि त्या सभेमध्ये लोकांना समजून सांगलं बुवा आपल्या शाळेमध्ये थोडं खर्च आहे. त्याच्या लोकांना आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी जे पैसे दिले त्या पैशाचं आम्ही शाळेसाठी काम केले. त्यासंबंधी आमच्या सावित्रीबाई शिलेचे शाळेचे प्राध्यापक जयसर खराटे, नंतर विलास भगत, श्रीकांत भोपळे, आशीर्वाद आडावे, विवेक भोपळे या सर्वांनी आम्हाला मोलाचे सहकार्य करून आम्ही शाळेसाठी काम केले. व आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपवर आम्ही सगळं माजी विद्यार्थी त्यांना त्या ग्रुपमध्ये घेऊन त्याला आम्ही माहिती दिली बुवा आपल्या शाळेला सहकार्य करा म्हणून. त्याने आम्हाला मोलाचे आर्थिक सहकार्य केले व आम्ही ते सहकार्यातून आम्ही शाळेला आम्ही फुलून आणले व आमचे विद्यार्थी इथं हसत खेळत अभ्यास करत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर जे आम्हाला हसू दिसत आहे त्याच्यात आम्हाला समाधान मिळत आहे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.